रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्णय आहे। साईबाबांच्या जन्मस्थळावरून शिर्डीकर संतप्त झालेत। आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी उद्या शिर्डीत ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे। तर पाथरीच्या गावच्या विकासाला नाही तर जन्मभूमी म्हणण्याला शिर्डीकरांचा विरोध आहे आणि शिर्डी विरुद्ध पाथरी हा वाद आता चिघळण्याची शक्यता आहे। तर घोडबंदर रोड येथे एका लक्झरी बसनं पेट घेतला। यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। तर एका रिक्षावाल्यानं घोडबंदर ब्रिजवर असताना बसच्या टायरला लागलेली आग पाहिली आणि ओरडून बस थांबवण्यास सांगत होता, पण ड्रायव्हरनं ऐकलं नाही आणि त्यामुळे बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात आवाज उठवून राज्यघटनेच्या रक्षणासाठी सर्वपक्षीय पक्ष संघटनांचा समावेश असलेल्या हम भारत के लोग या बॅनरखाली दादरच्या कोतवाल गार्डन पासून चैत्यभूमीपर्यंत रॅली काढण्यात येणार आहे। तर करीमलालाच्या घरातला फोटोसंग्रह न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला। त्यामध्ये करीमलाला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो देखील आहे। तर वसंतदादा पाटील आणि दिलीप कुमार यांच्यासोबतचा फोटोही आता समोर आलाय। इंदिरा गांधी आणि करीमलालाची भेट व्हायची असा दावा आता करीमचे नातू आणि नाथ जावे यानं केला। केवळ इंदिरा गांधीच नाही तर राजीव गांधी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांनाच करीमलाला भेटायचा असा दावा त्याच्या नातेवाईकांनी केलाय। तर इंदिरा गांधी हाजी मस्तानला भेटायच्या। मस्तान पक्का काँग्रेसही होता आणि असा दावा हाजी मस्तानचा दत्तक मुलगा सुंदर शेखर यानं केलाय। हाजी मस्तान उद्योजक होता। बाळासाहेब ठाकरेंशीही मस्तानची मैत्री होती असा दावाही शेखर यानं केलाय। मुंबईमध्ये भाजप नेते नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत आणि सरकारवर भाष्य केलंय। राज्यात सरकारचं अस्तित्व जाणवत नसल्याची टीका यावेळेस त्यांनी केली आहे। संजय राऊतांना सत्तेचा माज आल्याची टीका यावेळेस नारायण राणेंनी केली आणि त्यांची जीभ जरा जास्तच चालत असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे। त्यांचं मानसिक संतुलन बिघडण्याची जोरदार टीका नारायण राणेंनी केली आहे। संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं तीच भूमिका उद्धव ठाकरेंची असल्याचा आरोप राणेंनी केला। राऊतांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। म्हणजेच उद्धव ठाकरे हे संजय राऊतांच्या तोंडून बोलत असल्याचा घणाघात यावेळेस नारायण राणेंनी केलाय। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भावना दुखावल्या असतील तर मी माझं विधान मागे घेतो असं वक्तव्य केलंय। तसंच इंदिरा गांधींची प्रतिमा भंग होईल असं वक्तव्य केलेलं नाही असंही राऊत म्हणाले। काँग्रेसने यावर कडक आक्षेप नोंदवलाय। पुन्हा असं विधान सहन करणार नाही असा थेट इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिलाय। संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। राऊत साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते पत्रकार म्हणून त्यांचं निरीक्षण होतं असं आदित्य ठाकरे म्हणाले। छत्रपती घराण्याचे वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांचा विरोध विद्वंद्राचे समर्थक आक्रमक झालेत। शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केल्याच्या निषेधार्थ साताऱ्यातील पोवई नाका परिसरात निदर्शनं करण्यात आली। राऊतांनी उदयनराजेंबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद जालन्यातही उमटलेत। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आलंय। यावेळी आंदोलकांनी राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सोलापूरमध्ये संजय राऊतांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। उदयनराजे भोसलेंच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। उदयनराजे समर्थक छत्रपती ग्रुपनं हा पुतळा जाळला आणि शहरातील 4 हुतात्मा पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं। तर औरंगाबादमध्ये स्वराज्य युवा क्रांती संघाच्या वतीनं क्रांती चौकात संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय। संजय राऊत यांनी औरंगाबादला यावं, आम्ही पुरावे देऊ असं प्रतिआव्हान आंदोलकांनी केलंय। तर स्वराज्य युवा प्रतिष्ठानतर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले। संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चानं केली आहे। वेळोवेळी मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचं काम राऊत यांच्याकडून होते आणि त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना आवर घालावा अशी प्रतिक्रिया मराठा मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी केली आहे। करीमलाला पठाण समाजाचे नेता होता आणि त्यांना भेटायला इंदिरा गांधी पायधुनीला येत असत। या वक्तव्यावरून संजय निरुपम यांनी राऊत यांना टोला लगावलाय। त्यांना कधी कधी अर्धवट माहिती असते, ही एक समस्याच आहे। भविष्यात दाऊद कोकणी लोकांचा नेता होता
असंही राऊत म्हणतील असा टोला निरुपम यांनी लगावलाय। तर शासकीय जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांवर पोलीस कारवाई करत नसल्यानं भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी सायन पोलीस स्टेशन येथे उपोषण केलं। लाड यांनी सायन पोलीस स्टेशन समोरच हे उपोषण सुरू केलं आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना स्टेपनी संबोधलं होतं। त्यावर अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनी नाराजी व्यक्त केली असून फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी राऊतांच्या वक्तव्यावर टीका केली आहे। राऊतांसाठी विनाशकाले विपरीत बुद्धी असा उल्लेख त्यांनी या पोस्टमध्ये केलाय। तर मिरजेमध्ये भाजपच्या वतीनं शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले। उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचं सिद्ध करावं असं वक्तव्य राऊत यांनी केलं होतं आणि या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय। तर वंचित बहुजन आघाडीकडून 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। सीएए एनआरसीचा विरोध करण्यासाठी बंद करण्यात येणार आहे। विविध संघटना, मुस्लिम संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत। बारामतीमध्ये अजित पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गाडीचं सारथ्य केलंय। गोल्फ कार्ट सारखी ही गाडी होती आणि सरकारच्या ड्रायव्हिंग सीटमध्ये जरी उद्धव ठाकरे असले तरी बारामतीत या गाडीचं स्टीअरिंग व्हील अजित पवारांकडे होतं। चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचं शपथविधीनंतर पहिल्यांदा चंद्रपुरात आगमन झालं। स्थानिक विश्रामगृहात फटाके फोडून त्यांचं स्वागत करण्यात आलं। तर दारूबंदीचे फायदे आणि तोटे तपासण्यासाठी समिती नेमणार असं देखील त्यांनी जाहीर केलं। आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। जे फडणवीस यांचे निकटवर्ती होते त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। आयपीएस ब्रिजेश सिंग महासंचालक माहिती जनसंपर्क इथून बदली केली असून तिथं आता आयएएस दर्जाचा अधिकारी देण्यात आलाय। पोलिसांसाठी विशेष गृहबांधणी प्रकल्पांचा समावेश सिडकोनं आपल्या धोरणात करावा असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। राज्यामध्ये पोलिसांच्या घरनिर्मितींची संख्या देखील वाढली पाहिजे असंही नगरविकास मंत्र्यांनी यावेळी सांगितले। देशातील अनेक बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दहशतवादी डॉक्टर जलीस अन्सारी हा फरार झालाय। जलीस अन्सारी हा अजमेर जेलमधून पॅरोलवर बाहेर आला होता। तर जलीस हा मुंबईतून फरार झाल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर महाराष्ट्र एटीएस, मुंबई क्राईम ब्रांचसह सर्व सुरक्षा एजन्सीद्वारे अलर्ट जारी करण्यात आलाय। तर आज देशातील दुसऱ्या खासगी ट्रेनला रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी हिरवा झेंडा दाखवणार आहेत। अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर धावणाऱ्या या गाडीला आज फक्त उद्घाटनासाठी चालवलं जाते। तशी ही गाडी 19 जानेवारी म्हणजे रविवारपासून सुरू होणार आहे। तर अप्पर वैतरणा जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे उद्या आणि परवा या 2 दिवशी वांद्रे आणि धारावी येथील काही भागांमध्ये पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे। वांद्रे येथे 24 तास तर धारावीत अंशतः पाणी पुरवठा बंद राहणार असून जलवाहिनी जोडणीचं काम उद्या दुपारी 12 वाजल्यापासून ते परवा दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 24 तासांसाठी घेण्यात येणार आहे। आता मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं आणखी एक हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आणलंय। पोलिसांनी मुंबईतील अंधेरी पूर्व येथील ड्रॅगन फ्लाय या 3 स्टार हॉटेलवर धाड मारून 3 मुलींची सुटका केली आहे। यामध्ये एक हिंदी अभिनेत्री, एक मराठी अभिनेत्री आणि एक अल्पवयीन मुलगी यांची सुटका करण्यात आली आहे। नवी मुंबई शहरामध्ये गेल्या वर्षभरामध्ये मालमत्ता, अपघात आणि शरीराविरुद्ध गुन्ह्यात घट झाली आहे। मात्र 2018च्या तुलनेत 72 गुन्ह्यांनी वाढ झाली। यामध्ये महिला आणि फसवणुकीच्या तसंच सायबर गुन्ह्यात वाढ झाली असून दुसरीकडे बलात्कार, खुनाचा प्रयत्न, पोस्को सारख्या गुन्ह्यातील आरोपी शोधून त्याच्यावर दोष सिद्ध करण्यात पोलिसांना यश आलं। तर मुंबईमधील अंधेरी पश्चिममध्ये बॉलिवूड कलाकार आनंद बलराज यांच्या खात्यातून 2 लाख रुपये लंपास झाल्याची घटना समोर आली आहे। याबाबत आनंद बलराज यांना ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली। एका कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या मोबाईलवर पैसे काढल्याचा मेसेज आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय। मुंबईतल्या भांडूपमध्ये हिटलिस्टवर असलेल्या आतिश कदम या गुंडाला पोलिसांनी 2 वर्षांसाठी तडीपार केलेला आहे। तर परिसरात तो पुन्हा दिसू नये यासाठी हनुमान चाळ, टेंभीपाडा परिसरात पोलिसांनी चक्क ढोल ताशा लावून दवंडी दिली आणि कदमवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत।
वसंत कडव या शेतकऱ्याच्या 8 दुभत्या जनावरांना विष पाजून मारल्याचा प्रकार वांगणीजवळील पाषाण गावात घडला। या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दुधाचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या कडव यांच्या दुभती जनावरं गेल्यानं मोठं आर्थिक संकट कोसळलं। तर विद्याविहार येथील सोमय्या कॉलेजमध्ये फुटबॉल खेळल्यानंतर एका विद्यार्थ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। निर्भय विक्रम अनिल कुमार मिश्रा असं या मृत्यू पावलेल्या 26 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे। नागपूर शहरामधील वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेडकर नगर इथं घरगुती वादातून पत्नीची हत्या केली आणि अलका सोनपिंपळे यांच्या पतीनं हत्या केली आहे। तर पती सिद्धार्थ सोनपिंपळे यांना घरगुती भांडणातून हत्या केली असून आरोपीने स्वतःच्या बायकोची हत्या केल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केल्यानंतर खून झाल्याची घटना उघडकीस आली। तर उल्हासनगरमध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्यावर लोखंडी हातोड्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती आणि याच हल्ल्यातील 2 आरोपींना अटक करण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आलेलं आहे। तर पुण्यात सुरू असलेल्या 18व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले खास उपस्थित होते आणि सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमा, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमा, लघुपट, आदिवासी सिनेमा अशा अनेक विभागात हे पुरस्कार दिले गेले। तर गाडीच्या क्रमांकावर अशी कलाकुसर केली जाते की नंबर प्लेट पाहिल्यावर मामा, आई, भाई, दादा असे आपल्याला शब्द दिसतात, पण अशी जर प्लेट तुमची नंबर प्लेट असेल तर नागपूरकरांनो सावधान व्हा, कारण आता अशा नंबर प्लेटवर कारवाई केली जाणार आहे। आदत बुरी है लेकिन शौक ऊंचे है अशा आशयाची नंबर प्लेट लावून मिरवणाऱ्या या वाहन चालकावर डीसीपीनं चक्क 10,300 रुपयांचा दंड ठोठावलाय। तर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी अमेझॉनवर जोरदार टीका केली। अमेझॉननं भारतात 7,000 कोटी रुपये गुंतवण्याची घोषणा करून उपकार केले नाहीत असं त्यांनी सुनावलंय। ई-कॉमर्स गुंतवणूकदारांनी देशातील कायद्यांच्या कमतरतेचा फायदा उठवू नये असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। तर 2020 या वर्षातील इस्रोची पहिली मोहीम यशस्वी पार पडली आहे। पहाटे 2:35 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झालंय। GSAT-30चं फ्रेंच गयानामधून यशस्वी प्रक्षेपण पार पडलं आणि या उपग्रहामुळे इंटरनेटच्या युगात क्रांती घडणार आहे। तर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपची यादी आज येण्याची शक्यता आहे। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल रात्री पार पडली। या बैठकीत दिल्ली विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले। तर श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांना पोलिसांनी स्फोटकांच्या सामुग्रीसह अटक केली। प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा कट रचला होता अशी माहिती पोलिसांनी दिली असून त्यांच्याकडून जिलेटिनच्या कांड्या, हातबॉम्ब आणि इतर सामुग्री जप्त केली आहे। तर निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणामधील दोषी मुकेश सिंगचा दयेचा अर्ज प्रलंबित आहे आणि त्यामुळे पतियाला हाऊस कोर्टानं 22 जानेवारीला फाशी देता येणार नाही असं म्हटलंय। दया अर्ज प्रलंबित असल्यामुळे डेथ वॉरंटवर स्वतःच स्थगिती येते। भारतीय हवाई दलानं लडाखजवळच्या झंस्कार व्हॅलीमध्ये बचाव आणि शोध मोहीम हाती घेतली। इथल्या चादर ट्रेक परिसरात अचानक नदीच्या पातळीत वाढ झाल्याने 71 गिर्यारोहक अडकलेत आणि त्यांची सुटका करण्यासाठी हवाई दलानं ही मोहीम हाती घेतली आणि या गिर्यारोहकांमध्ये 9 फ्रेंच आणि चीनी नागरिकांचा समावेश आहे। तर अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्याला बर्फवृष्टीचा जोरदार फटका बसलाय। मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने इथं जनजीवन कोलमडून पडलंय। प्रशासनानं आणीबाणी जाहीर केली आहे। तर फोर्ट एंजल्स भागात 20 इंच इतका बर्फ पडलेला आणि नॉर्थ सिएटल, माउंट वेर्नोन भागात 8 इंच बर्फ पडलाय। आगामी काही दिवसात इथल्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे। तर ज्येष्ठ विधिज्ञ आणि आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे। ब्रिटनच्या न्याय मंत्रालयाने नव्या नियुक्त्या संदर्भातील यादी प्रसिद्ध केली आहे।